जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. रांजणगाव शेणपुंजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच कविता बाबूराव हिवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत तसेच वंदे मातरमचे गायन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर परिसरात देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच कविता बाबूराव हिवाळे व ग्रामविकास अधिकारी गणेश धनवाई पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याची माहिती देऊन उपस्थितांना प्रेरणा देण्यात आली. यावेळी मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक देण्याबाबत उपस्थितांनी शपथ घेतली. कार्यक्रमाला उपसरपंच भीमराव कीर्तीकर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता, शिक्षण आणि विकासाबाबत जनजागृतीही करण्यात आली. तसेच गावातील शाळेतील शिक्षिका, अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांसह रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हिंसामुक्ती आणि समानतेसाठी आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन भारताच्या सर्व जाती धर्माच्या लाखो पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष दिलेल्या लढ्यानंतर ब्रिटिशांच्या गुलामीतून आपला देश मुक्त झाला. दारिद्र्य, अज्ञान, आजार आणि विषमता या गुलामीतून आजाद झाला तर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानातून सर्वांसाठी मूलभूत मानवी हक्क प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार दिला. त्याप्रमाणे नवा भारत उभा करणं हे आपले उद्दिष्ट आहे. त्यासाठी स्त्री पुरुष समानता सर्वात महत्त्वाची आहे. अजूनही आपल्याकडे मुलींची कमी वयात लग्न केली जातात. त्या शरीर मनाने तयार होण्यापूर्वीच त्यांच्यावर मुलाला जन्म देण्याची वारंवार बाळंतपण लागली जातात. घराघरात पोषण, शिक्षण, जबाबदारी यात मुलगा मुलगी भेद केला जातो. मुलींचे कपडे, घराबाहेर पडणे, पायावर उभे राहणे यावर बंधनं घातली जातात. लग्नानंतर तर ती आणखी वाढतात. त्यांना मारहाण, अपमान, टोमणे अशी शारीरिक, मानसिक हिंसा सहन करावी लागते. देशातल्या 50% नागरिक असलेल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा त्यांच्या मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर म्हणजे देशाच्या भवितव्यावर वाईट परिणाम होतो. तो दूर करण्यासाठी महिलांना सन्मानाने जगण्यासाठी हक्क मिळाला पाहिजे. त्यासाठी स्त्री पुरुष विषम व्यवस्था, घराघरातील हिंसाचार पिटळून लावायचा आहे. आज आपण सर्वजण मिळून ही शपथ घेऊया. आता मी शपथ म्हणतोय, ही शपथ माझ्या मागे सर्वांनी तेवढे व्यवस्थित म्हणायची आहे. आम्ही सर्व स्त्री पुरुष, मुलं मुली शपथ घेतो की परकीयांपासून जसा माझा देश स्वतंत्र झाला तसेच
माझे घर आणि गाव कौटुंबिक हिंसाचारातून मुक्त करण्याचा मी प्रयत्न करीन. माझ्या कुटुंबात आणि गावात सर्व स्त्री पुरुष समान असतील. ते परस्परांचा आदर करतील आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहतील. दोघांनाही शिक्षण, आरोग्य आणि मर्जीने जगण्याचा समान हक्क मिळेल. सर्व मुलांना लहानपणापासूनच स्त्री पुरुष समान आहेत. प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा अशी शिकवण दिली जाईल. घरातील प्रत्येक निर्णयात महिलांचे मत विचारले जाईल. माझ्या घरात आणि माझ्या मनातही पुरुषांना वेगळे महत्त्व दिले जाणार नाही. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.